डेल्टा प्लस विषाणूचा धोका, काही जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला। निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येण्याचे संकेत आहेत। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत राज्यानं बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकाची नोंद केली। दिवसभरात राज्यात 6,02,163 नागरिकांना लस देण्यात आली। त्यामुळे लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळाल्याचं चित्र आहे। संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेनं तयारी केली असून रुग्णशय्यांची संख्या दुपटीनं वाढवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या 2,000 खाटा उपलब्ध होणार आहेत। दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे लहान मुलांसाठी देखील स्वतंत्र कक्ष सर्व रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्बो कोविड सेंटर्समध्ये कार्यान्वित करण्यात येत असून मुलांच्या उपचारामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही यासाठी विशेष दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्या। मुंबई आणि उपनगराच्या अगदी जवळ असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे। विकास प्राधिकरण असलेल्या MMRDA प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळानं माथेरान निसर्ग पर्यटनाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार केला असून यात कर्जतपासून ते मलंगगडपर्यंत विविध पर्यटन केंद्र विकसित करण्याचं प्रस्तावित आहे। निसर्ग पर्यटनासोबतच ऐतिहासिक सांस्कृतिक पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन स्थळाचा विकास आणि स्थानिकांच्या उत्थानाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात आला आहे। कोरोना काळात रेल्वेतून अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे। त्यामुळे वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रूळ ओलांडणं, रेल्वे मार्गातून चालणं आणि लोकलमधून पडून अपघात होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे। गेल्या 2 महिन्यात मीरा रोड ते वैतरणा या स्थानकांच्या दरम्यान केवळ 19 अपघातांच्या घटना घडल्या। गेल्या 1.5 महिन्यांपासून 18 ते 44 या वयोगटासाठी बंद असलेलं लसीकरण अखेर बुधवारी शहरात सुरू झालं। लसीकरण केंद्रही वाढवण्यात आलं, परंतु पुरवठाच ठप्प असल्यानं अनेक युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी करूनही आणि तासभर रांगेत उभं राहूनही परत जावं लागलंय। शहरात आज सर्वाधिक 23,703 नागरिकांनी लसीकरणाची मात्रा घेतली। त्यात महापालिका आणि शासकीय केंद्रांवर 22,221 तर खासगी केंद्रांवर 1,482 नागरिकांनी लशीची मात्रा घेतली आहे। महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणावर तपासणी करून आरोग्यविषयक योग्य ती पावलं उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या। डेल्टा प्लस या कोरोनाच्या अत्यंत चिंताजनक प्रकाराची लागण झालेले जवळपास 40 रुग्ण महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेशात तुरळकपणे आढळले असल्याचं बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं। राज्यात 10,066 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे, तर नवीन 11,032 कोरोनाबाधित रुग्ण बरे झालेत। एकूण 57,53,290 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलेत। राज्यात एकूण 1,21,859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 95.93% झालं आहे। राजावाडी रुग्णालयातील त्या रुग्णाचा मृत्यू झालाय। श्रीनिवास येलाप्पा या तरुणाचं राजावाडी रुग्णालयात उंदरांनी डोळे कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। मंगळवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झालाय। या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या व्यवस्थेवर चांगलेच ताशेरे ओढले गेले। महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचंही म्हटलं होतं। दरम्यान रुग्णाची परिस्थिती फारच गंभीर असल्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। मात्र अतिदक्षता विभागात उंदीर येणं ही गंभीर बाब आहे। राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आढळले। त्यातील 9 रुग्ण रत्नागिरी, जळगाव येथील 7, मुंबई 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्याटप्प्यानं विकसित करण्यात येणार आहे। प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातनं ग्रीड करण्यात येईल। या संदर्भातील प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते। जायकवाडी धरणातनं ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या 285 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे।
सध्या राज्यात गाजत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालकी हक्काबाबत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयानुसार नवी मुंबई विमानतळाच्या विकासकाचे मालकी हक्क जीव्हीके समूहाकडून अदानी समूहाकडे देण्यात आलेत। त्यामुळे यापुढील काळात अदानी समूह या विमानतळाचा विकास करेल हे स्पष्ट झालं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त सिडकोला घेराव आंदोलन करणार आहेत। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्यामुळे सिडको परिसराला छावणीचं रूप येणार आहे। आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं अनेक आंदोलकांना नोटीस पाठवली। खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केलेत। जड वाहनांना 24 जून रोजी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तर हलक्या वाहनांचा मार्ग बदलला आहे। मुंबईहून पुण्याला जाणारी आणि पुण्यावरून मुंबईत येणारी वाहनं वाशी, कोपरखैरणे, शिळफाटा, तळोजा या रस्त्याचा वापर करतील। नेरूळ, सीबीडी, खारघर या भागातील रस्ते बंद करण्यात येणार आहेत। विमानतळाच्या नामकरणाच्या वादात आता बंजारा समाजानं उडी घेतली आहे। नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे। ही मागणी करत आज विधान भवनातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर बंजारा समाजाकडून आंदोलन करण्यात आलं। मनसुख हिरेन हत्या प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाउंडेशनवर छापेमारी करण्यात आली आहे। अंधेरीमधील प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयावर एनआयएनं छापा टाकलाय। यावेळी प्रदीप शर्मा यांनाही सोबत आणलं होतं। टाटा कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याचा जितेंद्र आव्हाड यांचा ड्रीम प्रोजेक्ट आता बॉम्बे डाईंगच्या जागेवर होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी नवी जागा देण्याचं आश्वासन दिल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं। दरम्यान स्थगितीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं असताना मुख्यमंत्र्यांबरोबर माझा विसंवाद नाही असं म्हणत आव्हाड यांनी चर्चेला पूर्णविराम दिला। स्थानिकांच्या विरोधामुळे आमदारांना मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानं त्यांनी स्थगिती दिली असं आव्हाड यांनी म्हटलं आहे। आठवड्याभरापासून संपावर असलेल्या आशा वर्करचा संप मागे घेण्यात आलाय। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली। आशा वर्करच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं। 1 जुलै 2021 पासून 1000 रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झालाय। तसंच आशा वर्कर्सच्या ज्या काही योग्य मागण्या होत्या त्या सरकारनं मान्य केल्या। देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून हल्लाबोल केलाय। ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारनं केला। ओबीसी राजकीय आयुष्य संपवण्याचा घाट घातल्याचं देखील फडणवीस म्हणाले आहेत। निवडणुका पुढे ढकलल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला। ओबीसी जनगणना केली जाईल असा निर्णय घेण्यात आला म्हणून सुप्रीम कोर्टातून केस मागे घेतली, मात्र जनगणना करण्यात आली नाही। या प्रकरणी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहेत। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पोटनिवडणुका जाहीर झाल्या, मात्र या निवडणुकांना ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध केलाय। या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। या निवडणुकांविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। राज्य सरकारनं ओबीसींसंदर्भातला एम्पिरिकल डेटा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। सोबतच ओबीसींच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही पंकजा यांनी म्हटलं आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं। निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता। त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती। त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते। कोरोना संसर्गाचे निमित्त पुढे करून केंद्र आणि राज्य सरकार विडी उद्योग बंद करू पाहत असल्याचा आरोप माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केलाय। उच्च न्यायालयात धूम्रपानामुळे कोरोना होत असल्याच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे। या याचिकेवर सुनावणी 25 तारखेला होईल। गर्दी पाहता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय। यामध्ये माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह आंदोलनाचे प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे।
फरार दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला एनसीबीनं अटक केली आहे. अलीकडेच एनसीबीनं काश्मीरहून मुंबईत आणलेले ड्रग्ज पकडले होते. या प्रकरणाचा संबंध इक्बाल कासकरशी असल्याचा दावा एनसीबीनं केला आहे. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सलाम केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांपासून कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाशी सर्वच जण लढत आहेत. याला समर्थपणे मदत करणाऱ्या कोल्हापूर शहरातील स्वयंसेवी संस्था, नागरिक यांच्या कौतुकाचं पोस्टर्स पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून झळकले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पीक कर्ज मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. 15 दिवसात पीक कर्ज द्या, अन्यथा आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या, असं म्हणत शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे आणि अग्रणी बँकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. गेल्या वर्षी बँकांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली. यावर्षी हे चित्र असल्यानं शेतकऱ्यांना नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे. ऊसाच्या दरात वाढ झाल्यानंतर साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ होत असल्यानं साखरेचा किमान विक्री दरही त्या प्रमाणात वाढवण्याचं सूत्र ठरलेलं असताना केंद्र सरकारनं ऊसाचा दर 2 वेळा वाढवताना 2.5 वर्षांपासून साखर दरात मात्र रोखून धरल्यानं देशातील साखर उद्योगाची दरकोंडी झाली आहे. त्यामुळे देशातील 502 साखर कारखान्यांना आर्थिक प्रश्न भेडसावत असून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी अनेक कारखान्यांना कर्ज घ्यावं लागत आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 348वा राज्याभिषेक दिनोत्सव रायगडावर साजरा होतोय. या निमित्तानं किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास परवानगी आहे. राजदरबारातील मेघडंबरीवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अखेर वारीसाठी केलेल्या मागण्या प्रशासनाकडून मान्य करण्यात आल्या आहेत. वारीसाठी एका पालखीसाठी 40 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. देहू आणि आळंदी सोहळ्यास 100 जणांना परवानगी असेल आणि अन्य पालख्यांना 50 जणांची परवानगी दिली आहे. वारकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर आयुक्तांनी हा निर्णय घेतला. मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेश मूर्तींच्या प्रघातात कोरोनामुळे खंड पडला. पण यंदाच्या वर्षी सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू असा पवित्र मंडळांनी घेतलाय. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्यानं मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. देशात गेल्या 50 दिवसात 1 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाल्यानं बाधितांच्या संख्येनं 3 कोटींचा टप्पा ओलांडलाय. गेल्या एका दिवसात आणखी 50,848 जणांना कोरोनाची लागण झाल्यानं बाधितांची एकूण संख्या 3,28,709 वर पोहोचली आहे. तर 1,358 जणांचा मृत्यू झाल्यानं मृतांची संख्या 3,90,760 वर पोहोचली, असं बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात येतं. ॲलोपॅथीवर केलेल्या विवादास्पद विधानानंतर योगगुरू रामदेव बाबा नेहमीच चर्चेत आहेत. त्यांनी त्यांचे विधान मागे घेतल्यानंतर देखील त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. या त्रासापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. रामदेव बाबा यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून दिलासा मागितलाय. रामदेव यांनी त्यांच्या विरोधात देशातील इतर राज्यात नोंदवलेला खटला दिल्लीत वर्ग करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याविरुद्ध पाटणा आणि रायपूर इथं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बँकांची हजारो कोटी बुडवून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या ट्विटनुसार ईडीनं आतापर्यंत विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांची एकूण 18,170 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानापैकी ही रक्कम जवळपास 80.45% इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा सरकारी बँका आणि केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आल्याचंही ईडीनं सांगितलं आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातला फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयानं आता चांगलाच झटका दिलाय. भारत प्रत्यार्पणाच्या विरोधातली त्याची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. या याचिकेला कोणताही आधार नसल्याचं सांगत न्यायालयानं हा निर्णय दिलाय. ब्रिटनमध्ये स्थानिक न्यायालयात न्यायमूर्ती सॅम्युअल गुझी यांच्यापुढे 2 वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. भारतामध्ये सुरू असलेल्या खटल्यात नीरवला तिथं हजर राहावं लागेल, असं गुझी यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानातील लाहोर शहर बॉम्बस्फोटानं हादरलंय. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या जोहार टाऊन भागातील घराबाहेर हा स्फोट झालाय. अकबर चौकात झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी आहेत.
गंभीर जखमींना ICU मध्ये दाखल करण्यात आलंय. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या घरासमोर हा स्फोट झाल्याचं बोललं जात आहे. लोक जनशक्ती पक्षातील संघर्षात भाजपनं बघ्याची भूमिका घेतल्यानं दुखावलं असल्याची प्रतिक्रिया खासदार चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे. हे संबंध असे एकतर्फी राहू शकत नाहीत. मला जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला तर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीनं सर्व पर्याय पडताळून पाहिले जातील असा इशारा त्यांनी भाजपला दिला. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचं नुकसान झालंय. भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसंच या प्रश्नावर राज्य सरकारनं न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती त्यांनी दिली. टीएमसीच्या खासदार आणि बंगाल चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नुसरत जहाँ या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लग्न, अफेअर आणि प्रेग्नन्सी या कारणामुळे त्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्यांनी नुकतंच एक फोटोशूट केलंय. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.